15 ऑगस्टला पठाण चौकातून अंमली पदार्थांविरोधात दिलेला संदेश आणि पोलीस आयुक्त राकेश ओला यांचं आवाहन चर्चेत असतानाच अमरावतीत ड्रग्ज विरोधात पोलिसांची मोठी कारवाई समोर आली आहे। नागपूर गेट पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे हैदरपुरा परिसरात छापा टाकत तब्बल 60 ग्रॅम एमडी जप्त केलाय। आंतरराष्ट्रीय बाजारात या एमडीची किंमत सुमारे 9 लाख रुपये असल्याची माहिती आहे। या कारवाईत 2 संशयितांना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतलाय। अमरावतीच्या हैदरपुरा परिसरात नागपुरी गेट पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे। दुपारी सुमारे 1:15 सुमारास डॉक्टर सोहेल बारी या रुग्णालयाजवळील गल्लीत संशयित हालचालींबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली। माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात सापळा रचला आणि 2 संशयितांना रंगेहात ताब्यात घेतले। पोलिसांनी दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून सुमारे 60 ग्रॅम एमडी म्हणजेच मेफेड्रॉन जप्त करण्यात आले। या एमडीची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 9 लाख रुपये असल्याची प्राथमिक माहिती आहे। नागपूर गेट पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक करून मुद्देमाल ताब्यात घेतला असून एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हे अंमली पदार्थ पुढे कोणाला विक्री होणार होती याचा तपास आता पोलीस करीत आहेत। विशेष म्हणजे 15 ऑगस्टला पठाण चौकात अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात जनजागृतीचा संदेश देण्यात आला होता। त्यानंतर अमरावती पोलिसांची ही कारवाई समोर आली असून ड्रग्ज विरोधातील कारवाईला पोलिसांनी अधिक वेग दिल्याचं या कारवाईतून स्पष्ट होत आहे। हैदरपुरा परिसरातील या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या नेटवर्कमध्ये खळबळ उडाली आहे। जप्त करण्यात आलेल्या एमडीचा स्रोत आणि त्यामागील संपूर्ण साखळी तपासण्याचं आवाहन आता नागपुरी गेट पोलिसांसमोर आहे। या प्रकरणात तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।